आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये एवढ्या काही एनर्जी स्टोअर असतात, एवढ्या फ्रिक्वेन्सीज असतात, भरपूर काही वेव्हलेन्स वगैरे असतात. आपण हे जनरली रोज बोलताना शब्द वापरतो, पण ह्याचा आपल्या फिजिक वरती कसा परिणाम पडतो, किती प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि त्याचं सोल्युशन कसं काढायचं, यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. सो लेट स्टार्ट. धनश्रीताई, आपण मध्ये डिस्कस करताना तो मुद्दा निघाला होता, आपण परत इकडे बोलूयात तो मसल मेमरीचा. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की बऱ्याचदा फॉर एक्झाम्पल मी गाडीवरनं जर पडलो, तर समजा माझ्या इथे कोपऱ्याला लागलं, तर इथे या मसल मध्ये ती मेमरी राहते. भले ते जखम भरून गेल्यावरती सुद्धा त्या मसल मध्ये ती मेमरी राहते आणि मला नंतर लक्षात राहतं की नाही, मी यावेळी इकडे पडलो होतो आणि त्या मसलला हात लावल्यावर पण मला थोडंसं जाणवतं. सो अशा ज्या काही काय म्हणतात वाईट मेमरी असतात और ज्याचा आपला उपयोग नसतो, त्या मेमरीज आपल्या ब्रेन मधनं काढून त्याच्या जागी नवीन हॅपी आणि पॉझिटिव्ह मेमरीज पुट करणं, हे कुठे डान्स थेरपी करतं का, किंवा इथे कुठे बॉडी अवेअरनेस ओरिजिनेट होतं का? Actually, it's a very deep question to understand also. But yes, you are right. असं आपल्याकडे मसल मेमरी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूपदा आपल्याला माहिती नसतं की हे मसल मेमरीमध्ये स्टोअर झालं. फॉर एक्झाम्पल, हो आणि नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली असेल आणि इफ आय आस्क यू टू से yes without saying a word, how you will do it? You will nod, right? So nodding and saying no without a word, how it happens? You say yes. ओके. आता ह्या ज्या नेहमीच्या मुवमेंट आहेत आपल्या, त्या दर 3 महिन्यांनी किंवा दर 1 वर्षांनी बॉडीला शिकवायला लागतात का? नाही. नाही. बिकॉज that are your day to day movement. So your muscle have understood that these are very important things for me. So I need to know this. So हे जे जेस्चर आहे आणि ह्याचं जे असोसिएशन आहे ते तुमच्या मसल मेमरी मध्ये स्टोअर झालं. म्हणून हवं असेल तर तुम्ही हो म्हणता आणि नको असेल तर विदाउट सेइंग वर्ड यू विल से दिस, राईट? आणि दुसरा तसं रिॲक्ट करतो. बिकॉज तुमच्या मसल मध्ये ही मेमरी त्या पर्टिक्युलर जेस्चरच्या फिलिंग बरोबर असोसिएटेड आहे. म्हणजे मला कधीतरी लहानपणी कळतं की मला कोणीतरी विचारलं असतं चॉकलेट हवंय तुला, आणि मी काय म्हणू चुकून असं केलेलं असतं आणि मला ते चॉकलेट मिळतं. सो मला काय कळतं, कोणी जर विचारलं असेल आणि हवं असेल तर आय हॅव टू से दिस, सो आय विल गेट द थिंग. तुला चॉकलेट हवंय, मला हवं असतं पण मी चुकून असं करते, मग माझी मला चॉकलेट देत नाही. म्हणजे माझ्या बॉडीला कळतं की असं केल्यानंतर मला वस्तू मिळत नाही, राईट? So that gets stored with the experience and you will receive that association in your muscle. If your muscle memory understood that this is my lesson, my circle has completed, leave it, let's get ready for new muscle memory. Okay. So this is the way muscle memory actually work. आणि मग आता मला सांग, तू रोजच्या जीवनात तुझ्या रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये कधीच रिदमॅटिकली कुठली मुवमेंट करत नसलास आणि सेशनला येऊन तू 4 नवीन मुवमेंट्स केलास, तर ती नवीन मसल मेमरी नाही का? Will it give you a different experience? Yes, it will definitely give me a different experience. Then that experience, whether is it positive or negative, will get stored in my body muscle memory, and then I will work on it, how I can make it positive. Because observation hi area ha ek area hai. When you experience something, you actually observe the experience also. After the observation, you can say if this is positive experience or this is a learning experience for me. For us, we never say it's negative kind of. We always say it's a constructive experience or a learning experience that I can learn through it. So you need to treat your muscle memory in that way. I need to train my muscle memory. These are the learning experiences for me. So this method happened in dance therapy. मी मध्यंतरी एक कोट वाचला होता की बॉडी लँग्वेज स्पीक्स द लाउडेस्ट.
तर ह्याचा काही रिलेटेड आहे का डान्स थेरपीमध्ये, की बॉडी लँग्वेज आपण आपली इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा आपण स्वतःला बघू शकतो की ओके माझी बॉडी लँग्वेज ही आहे, मी असा रिॲक्ट होतो आणि मी स्वतःला चेंज करू शकतो. तर हे कुठं डान्स थेरपी थ्रू घडू शकतं का? वंडरफुल क्वेश्चन. आता मी तुला एक गंमत सांगते यातली, की बॉडी लँग्वेज हे खूप वास्ट आहे. ओके, हा टॉपिकच खूप वास्ट आहे. ओके. आता if you go to one of my lawyer friend, he used to come for our DMT sessions, dance movement sessions. ओके. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला बरोबर अपोजिट करायला सांगतात. इफ यू वॉन्ट टू प्रूव्ह युअर पॉइंट, then limited your body movements and raise the voice. Okay. And if you are disagree with that, then load down your voice and increase your body aggression, Oh, okay. which Okay. is selling in probably in their circle. Okay. Now this is also a body language thing, and it is important, and for their aspect it is right, because that is something they need to do for their profession. Right. Set aside. Hmm. Now for me, it is totally different that I am splitting my mind and my body, right? Right. Completely opposite करतोय. It is totally different. For me, what is body language, right? So for me, my takeaway of this word will be, which is there in your mind, if it is there in your movement, and if this complete, this make you feel expressive and this make you communicate with other, that is something body language. Okay. Okay. Easy. Okay. Whatever is happening in my mind, and that's the same thing happening through my body, and I can communicate with this to the other person. That is something my body's language to communicate. Right. Okay. Okay. खूप होतंय का? नाही 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 नाही. नाही नाही. Right? So Great, it great. is very, yeah, आपण so it is person to person how body language. So ह्याचा पण इम्पॅक्ट आहेच आहे, आणि मी सांगते त्याचा पण इम्पॅक्ट आहेच आहे. हो. सो अगेन इट गोज ऑन द पर्सन्स लेवल की तुम्हाला कुठलं चूज करा. ओके. ओके. मग ताई, आपण आता तू म्हणलीस की कम्युनिकेशन बिटवीन बॉडीज. आता कम्युनिकेशन बिटवीन बॉडीज म्हणले की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा विचारात येतो तो म्हणजे टच. ओके. कुठल्याही गोष्टीचा टच कुठल्याही बॉडीचा, मग तो आयदर गुड टच और बॅड टच, आणि त्यामागचं फिलिंग आपल्याला कळतं. सो हाऊ दिस टच इज असोसिएटेड विथ द कम्युनिकेशन बिटवीन बॉडीज? Great. So we have one concept called non-verbal communication. Okay. So non-verbal communication मधला एक पार्ट येतो, that is touch. Touch is very important aspect of your personality. Okay. कारण आपल्याकडे लहान बाळाला खूप हाताळलं जातं, बरोबर. नॉर्मल जेनेरिक लेवलवरती जर आपण बघितलं तर आपल्याला लहान बाळाला खूप खेळवण्याची सवय असते आणि सगळे जण त्याला खेळवतात, बरोबर. त्या बॉडीच्या मसल मेमरी मध्ये किती साऱ्या गोष्टी स्टोअर होत असतात. ओके. जसं जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं तसं तसं त्याचा इतर लोकांबरोबर टच होतो. म्हणजे पूर्वी जर त्या बाळाला शेजारचे काका कडेवरती घेत असतील तर 4 वर्षाचे 5 वर्षाचे झाल्यानंतर ते एवढे हाताळत नाहीत त्याला. ओके. जसं मी त्याला हाताळणं कमी करते तसं माझा टच कमी कमी होत जातो. मग माझ्या त्या टच बद्दलच्या कॉन्सेप्ट वेगवेगळ्या होत जातात. ओके. सो फॉर मी, for myself, in our therapy session, I always consider touch as a contact. Okay. So if I say ki let's work on a touch, तर आपल्याकडे खूप मोठं बबल आहे टचचं. लोकांना म्हटल्यानंतर डायरेक्ट गुड टच आणि बॅड टच हीच कॉन्सेप्ट करतात, बरोबर. राईट. लोकांना पटकन टच बद्दलच्या इतर असोसिएशन आठवत नाही. So I don't
specifically I don't use this word. I always take contact. So my body is getting touch from some other body, or other body is getting touched by me. So instead of this touch, let's replace the word with contact. So it is a part of Contact. receiving Okay. the contact and giving the contact. एक आता एक थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतो मी, की आता तू कन्सल्टंट आहेस, तू वेगवेगळे केसेस तू हँडल करत असतेस, तर अशी कुठली एक केस आहे की ज्याचा तुझ्यावरती खूप इम्पॅक्ट पडलाय, लाईक तुला काहीतरी वेगळं कळलं किंवा तुला तुझ्यावरती एक त्याचा इम्पॅक्ट राहिला आतापर्यंत, अशी कुठली केस आहे का? ऍक्च्युली अशा 3 केसेस आहेत, पण मी त्यातली एकच सांगेन आता. सो these case, like each case is very different and very unique. I need to accept it and I need to be honest with all the cases what I am dealing right now. But काही केसेस अशा असतात ना की ज्या तुम्हाला शिकवतात, राईट. सो तुम्हाला ते थोडंसं अजून नॉलेज देऊन जातात. तर त्यातल्या 3 महत्वाच्या केसेस होत्या की ज्या मला खूप प्रगल्भ करून गेल्या. ओके. त्यातली एक जी होती, ही वॉज अ मॉडेल अँड ही नीड्स टू गो फॉर वन पर्टिक्युलर काइंड ऑफ मॉडेल फोटोग्राफी. When he was not ready to go, and I took the session and how does the dance therapy work on him. So that is something what was very mesmerizing for me being a facilitator. And the second case I would like to tell you की छोटी केस आहे. आमच्याकडे एक 3.5 वर्षाचा मुलगा यायचा एका कोर्सला. ओके. तो ना उलट म्हणायचा, म्हणजे तो लेट बोलायला शिकला होता, 3.5-4 वर्षाचा असेल. सो त्याला बोलायला थोडा चॅलेंज आहे. सो मी त्यांचे काही सेशन घ्यायचे आणि माझी अजून एक फॅकल्टी होती, ती पण एक सेशन घ्यायची. सो वी यूज टू मीट दॅट चाइल्ड थ्राइस अ वीक. I used to meet the child once in a week and other 2 sessions she used to take. So त्याला ना बोलायला खूप त्याची स्पीच थेरपी पण चालली होती. तर त्याला खूप चॅलेंज यायचे. आणि 2 months डाऊन द लाईन आफ्टर आवर कोर्स, म्हणजे पूर्ण कम्प्लीट पण नव्हता झाला, टोटल 1 वर्षाचा कोर्स असतो, त्यातले 2.5 महिने वगैरे झाले होते. आणि त्यांनी पहिल्यांदा माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला, म्हणजे को फॅसिलिटेटरला दीदी म्हणून हाक मारला. ओके. ओके. सो इट वॉज अ ह्यूज थिंग फॉर अस. आणि तो नॉर्मल सगळ्यांबरोबर खेळायचा, म्हणजे असं काही त्याला स्पेशल ट्रीटमेंट म्हणून स्पेशल मुलांबरोबर, म्हणजे ज्यांना खरंच स्पीचिंग डिसॅबिलिटी आहे या लोकांबरोबर अजिबात असं काही नाही. उलट त्याला आम्ही आमच्याबरोबर घ्यायचो. सो तिने मला फोन करून सांगितलं की अगं ह्यानी मला दीदी इकडे ये असं म्हटलं. दीदी इकडे, एवढंच म्हटलं. सो फॉर अस इट वॉज लाईक 2.5-3 महिने झाले, या मुलाने एक पण शब्द बोलला नाहीये. त्याला काय कळलंय नाही कळलंय आम्हाला फक्त त्याच्या रिएक्शन्स वरनं कळायचं. आणि वी वर सुपर हॅपी. बट वी वर लाईक की लेट्स नॉट टॉक दिस टू द पेरेंट्स बिकॉज वी डोंट नो. अजून एकदा 2-3दा त्यांनी बोलल्यानंतर मग त्याच्या पेरेंट्सशी बोलू ना, मग ते पेरेंट्स विल बी सुपर हॅपी आफ्टर दिस. देन वी लाईक आम्ही 1-1.5 महिना वाट बघितली. त्या 1.5 महिन्याची गॅप गेली. आणि त्याच्यानंतर एक दिवस संध्याकाळी पण नाही, 9:30 वाजता रात्री त्याच्या आईचा मला फोन आला की आज पहिल्यांदा माझं मूल 2 अख्खी वाक्य बोललं आहे. आणि हे कसं झालं मला कळत नाही. So it was never like that time I realized, म्हणजे मी हे वाचलं होतं की तुमच्या मुवमेंट ज्या आहेत ते तुमचे असे बबल्स मोकळे करतात की आता बघा, हा साधी गोष्ट असेल, हाऊ डज इट वर्क. तर त्या मुलाला कदाचित 2 वर्षापासून बोलायला लेट येत असेल, त्याच्यामुळे सगळेजण त्याच्या समोर डिस्कस करत असतील ना की अरे याला अजून बोलता कसं येत नाही, अरे याला अजून बोलता कसं येत नाही, अरे हा तर बोलतोय, हा का नाही बोलत आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो त्याच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होत नसेल, त्याच्या समोरच बोलल्यानंतर डेफिनेटली होत असेल. त्याचे आई वडील तो झोपल्यानंतर पण एकमेकांशी चर्चा करत असतील, कसं होणार, आपलं मूल बोलतच नाही, कधी बोलायला लागणार, वी शुड नीड अ हेल्प, वी शुड गो फॉर अ हेल्प.
call somebody who can help us for this. So त्याच्या डोक्यात तेही राहणार. So त्यांनीच ऐकून ऐकून तयार केलेला हा बबल होता. बरोबर. Okay. When he started coming to the session, I will not say की फक्त हे session affect करत असेल, but I will definitely say because this is the only time he was with the normal kids. एक्झॅक्टली. ओके. So he has developed the vocabulary जे बाकीचे बोलतात. आजकाल पेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये बऱ्यापैकी खूप ऑफुल सिच्युएशन्स आहेत आपल्याकडे की मेंटल हेल्थ रिलेटेड वगैरे, आणि खूप न्यूज येतात, त्याबद्दल नको डिस्कस करायला आपण. बट डान्स थेरपीतनं अशा मेंटल हेल्थ संदर्भातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सोल्युशन कसं या पॅन्डेमिक मध्ये मिळू शकतं, किंवा कुठले रिसोर्सेस आत्ता अवेलेबल आहेत लॉकडाऊन मध्ये जे आम्ही जाऊन रिच आउट करू शकतो? So again, it's a very useful and very important question. साध्या साध्या गोष्टी आहेत की डान्स थेरपी म्हणजे एक तर बेसिकली यू नीड टू क्रिएट एन एन्व्हायरमेंट वेर पीपल फील सेफ. Okay, the content which you are sharing that has to be safe in the same Right. way. So upon like your generation, probably the people like you who can understand this severity of such kind of topic, they can come up with the platform where people can feel confidential and they feel safe about sharing the content, right? So जसं unfortunately आता जे काही बाहेर चाललंय आणि लोक जे काय म्हणतात की मेंटल हेल्थ साठी यू नीड टू टॉक. ठीक आहे, आय एम रेडी टू टॉक, बट आर इज देयर एनीबडी हू कॅन लिसन टू मी? Right now what is happening, nobody is at listening mode. So everybody has their own thing to tell. आणि लॉकडाऊन मुळे तर माणसंच दिसत नाही, त्यामुळे म्हणजे विषयच नाही. तर म्हणजे समोरचा व्यक्ती आला की आपल्याकडे काय घडतंय हे आधी सांगायला पाहिजे, राईट? Exactly. सो बेसिकली you need to have the right people around you who can listen to you, who can guide, not I will say guide, I will not say in that way, but who can stay with you. Ultimately whatever the emotional changes, whatever is happening in you, you will only have to sort it out. Nobody else can do it. There is a very Definitely. nice song, I don't remember the singer. It's like feel the rain on your skin, no one else can feel it for you, only you can let it in. Wow. Yeah. Come So on. and that's the same thing happens with everybody. Your experience will be your experience. Your baggage will be your baggage. You need to sort out. You need a person who can just be with you for that time. Sometimes you realize when I'm discussing my frustration to somebody, I only come up with my own solution. एक्झॅक्टली. Right? So you just need a person to listen to you, right? So we need to make an environment where people can feel that the other person is listening. इज लिसनिंग. Come on. एक्झॅक्टली. ऑन द सेम नोट, मला माझ्या एका फ्रेंडने विचारलं होतं मध्ये की तुला फ्रस्ट्रेशन आल्यावर तू काय करतो, मग तुला कोणी वाटतं का की मला बोलायचं ह्याच्याशी वगैरे, किंवा बोलत जा, तू बोलत नाही वगैरे. मी असं ऍज कन्सिडर करतो की माझा प्रॉब्लेम आहे तो मी इतका चांगला ओळखतो तर त्याचं सोल्युशन बेस्ट मीच काढू शकतो. सो अँड नो वन इज रेडी टू पुट देमसेल्स इन युअर शूज अंटिल युअर प्रॉब्लेम गेट सॉल्व. का तर एवढा वेळ नाहीये कोणाकडे. But there is another side also. Like sometimes असं होतं की आपण बोलत नसलो तरी we need to come out with some way of expression, right? There are people who don't talk and who don't know what is the way of their expression. If you don't express what is happening over here or here, you cannot come up with the solution. डेफिनेटली. So it is important that you express. Then you need to find out the platform, how you can express, where you can express. So dance therapy, how does it work in lockdown situation? की just जैसे bathroom singers असतात तर ते तसे bathroom dancers व्हा. Dancers. Simple. Come Like on. just put on any kind of music and just move. We call it jelly dance. I deal with the Okay. kids and I always tell them ki let's have a jelly dance. So what is jelly dance? How does the jelly move?
they don't have a shape, na? They just move anywhere. Like, they can move anything. So try to go with that. So you can have a jelly dance, bathroom jelly dance. Then nobody is watching you. And then you only come up with some pleasant smile on your face. Ki, yeah, I'm ready for the day. And it works. It definitely works. That's the F5 button for me. And it is like, damn sure you just try it out and let me know how it is working. मध्ये मी एक कोट वाचला होता की हाऊ विल यू डिफाईन अ ब्युटिफुल फेस. सो एक सुंदर चेहरा कसा असतो. मग लोकांनी त्यांचं उत्तर दिलं की फेअर, हँडसम वगैरे, पण त्याचं अल्टिमेट सोल्युशन आहे की अ स्माइलिंग फेस इज अ ब्युटिफुल फेस. सो इफ तुम्हाला जर वाटत असेल, आणि डेफिनेटली हा पॉडकास्ट बघून नक्कीच तुम्हाला कळेल की डान्स थेरपी विल ब्रिंग अ गुड चार्मिंग स्माइल ऑन युअर फेस. कारण तुमच्यात सगळं वाईट विचार ड्रेन आउट होतात, तुमच्यात नवीन एनर्जी येते, आणि ही थेरपी नक्की वर्क करेल. बिकॉज ही थेरपी इज असोसिएटेड विथ आर्ट फॉर्म. सो इकडे असं काही नाहीये, क्लासरूम टीचिंग नाहीये की प्रोफेसर येतात शिकवतात. इकडे प्रोफेसर जे आपले काय मेंटर्स आहेत ते स्वतः रोज आपल्याकडनं काहीतरी शिकतायत की नाही यार, या मुलांची मेंटॅलिटी अशी आहे, सो आपल्याला त्यांना गाईड करायला असे काहीतरी मेथड वापरावी लागेल. सो बेस्ट एज्युकेशन इज दॅट वेअर अ प्रोफेसर ऑल्सो लर्न्स. आणि हे खूप छान फील्ड आहे. सो आपण सगळ्यांनी याच्यामध्ये काहीतरी करूयात. लवकरच आता लॉकडाऊन संपेल, आपण एकत्र येऊयात, यावरती काही वर्कशॉप असेल किंवा एखादा सेशन कंडक्ट करता आला आपण नक्की करूयात. आणि आपण आपला इतर फ्रेंड सर्कल आहेच, यामध्ये येऊन आपण व्हॉलेंटिअरिंग काय करता येते का नक्की बघूयात. ऑडियन्सला सुद्धा आवाहन आहे की तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल, वाचलं असेल, कुठं काही कंडक्ट केलं असेल, एखादा वर्कशॉप पार्टिसिपेट केला असेल, तर प्लीज आम्हाला कळवा. आपण यावरती करायचा विचार करतोय. सो अगेन इट वॉज अ ग्रेट टाइम विथ यू. आणि थँक्स तू दुसऱ्या एका परत पॉडकास्ट साठी आमच्यासोबत आलीस. तुझा एवढा बिझी शेड्यूल मधनं तू वेळ दिलास. आणि आपल्या ऑडियन्सला हा पॉडकास्ट पण नक्की आवडला असेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाही पॉडकास्ट दणक्यात सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हे सोल्युशन डान्स थेरपीचं सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्यालाच एक रिलीफ मिळेल, अरे यार हे पण सोल्युशन आहे, आपण बघितलं नाहीये. सो अगेन स्टे सेफ, स्टे हॅपी, सबस्क्राईब इट. थँक्यू धनश्रीताई, तू आमच्यासोबत आलीस. अँड थँक्स टू यू ऑल ऑडियन्स. Adios.